सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबत धुळवट साजरी करण्यात आलेली आहे अशी चर्चा रंगलेली आहे। कारण सरपंच हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांसोबत धुळवट साजरी करण्यात आली आहे। फोटो तपासा आणि खात्री करा अशी मागणी अंजली दमनिया यांनी केलेली आहे। अंजली दमनियांकडून फोटो ट्विट करण्यात आलाय। तर अंजली दमनिया यांनी एक फोटो ट्विट केलेला आहे। सक्तीच्या रजेवरील पोलिसांनी न्यायाधीशांसोबत धुळवट साजरी केल्याचा दावा या फोटोमधून करण्यात आलेला आहे। पोलिसांनी न्यायाधीशांसोबत धुळवट साजरी केली का असा सवाल त्यामुळे आता उपस्थित होतोय। त्यामुळे फोटोची नीट तपासणी करा आणि चौकशी करा अशी मागणी देखील अंजली दमनिया यांच्याकडून करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विकास माने। विकास, अंजली दमनिया यांनी एक फोटो शेअर केलेला आहे। त्या फोटोमध्ये ज्या पोलिसांना निलंबित सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले आहे ते पोलीस न्यायाधीशांसोबत धुळवट साजरी करताना दिसत आहेत। निश्चित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी हे व्हिडिओ आणि फोटो जे आहेत ते ट्विट केलेले आहेत आणि या ट्विटच्या नंतर निश्चितच खळबळ उडालेली आहे। कारण की या संपूर्ण देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप करण्यात आलेले होते सुरुवातीपासूनच, ते म्हणजे प्रशांत महाजन आणि दुसरे आहेत राजेश पाटील, या दोघाही कर्मचाऱ्यांवरती अधिकाऱ्यांवरती खरं तर पहिल्या दिवसापासून देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप झालेले होते। यामध्ये त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलं होतं। तर जे प्रशांत महाजन आहे त्यांचं निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ते सध्या रुजू आहेत। मात्र असं असताना त्यांचे हे दोन फोटोज हे समोर आलेले आहेत। अंजली दमनिया यांनी हे फोटो ट्विट केलेले आहेत। या ट्विट नंतर आता निश्चितच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र हे फोटो नेमके कधीचे आहेत हे अजूनही कळलेले नाहीये। या फोटोमध्ये जे केज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आहेत भाजीपाला त्यांचे देखील या फोटोमध्ये ते समोर येताना दिसून येत आहेत। त्यांचे फोटो त्यांच्यासोबत आहे, व्हिडिओ त्यांच्यासोबत आहे, ज्याच्यामध्ये ते धुळवट जी आहे ती साजरी करताना पाहायला मिळतात। या फोटोबाबत मात्र हे फोटो कधीचा आहे, हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाहीये आणि याची खात्री करण्यासाठी स्वतः अंजली दमनिया यांनी देखील मागणी केलेली आहे। नक्कीच विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।